दररोज संध्याकाळी 7 वाजता एमपीएससीने विचारलेले प्रश्न त्याचा आपण अनालिसिस घेत असतो. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. आयोगाचा प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करत आहोत आणि विशेष म्हणजे फ्री आहे, सर्वांसाठी मोफत आहे. चला तर मग आजचा आपला प्रश्न पाहू. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली आहेत, असा प्रश्न विचारला गेला आहे. एबीसीडी असे विधाने आहेत. राष्ट्रध्वजाचा स्वीकार, राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगानाचा स्वीकार आणि ड विधान आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड. तर आपल्याला योग्य विधाने निवडायची आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रध्वज आहे जो भारताचा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला होता. हे सगळ्यांना माहिती असेल, म्हणून अ आपल्याला ऑप्शन मधून एलिमिनेट करायचं आहे. अ निघून गेल्यावर तुमच्या डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर निघते ब क ड. म्हणजे राष्ट्रगीताचा स्वीकार, राष्ट्रगीत कोणतं आहे आपलं हे माहिती पाहिजे. कोणतं आहे? वंदे मातरम. राष्ट्रगान कोणतं आहे? जनगण मन. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली. हे कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे विधान ब क ड बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. तर तुमच्यासाठी काही महत्वपूर्ण प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. भारताचे राष्ट्रगान गण मन याची रचना कोणी केलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तसंच राष्ट्रगान गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा वेळ लागतो ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. तसेच वंदे मातरम प्रथम कोणत्या प्रसंगी गायले गेले होते आणि वंदे मातरम याची रचना कोणी केलेली आहे, कोणत्या कादंबरीतून आपण ते घेतलेलं आहे, वंदे मातरमचा स्रोत कोणता आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे प्रश्न विचारले आहेत ते आपण भारतीय आहोत म्हणून आपल्याला ते माहितीच पाहिजे. तर प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा. सोबतच रोज असे परीक्षाभिमुख प्रश्न आणि त्याचा अनालिसिस बघण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. डेली अपडेट, नोट्स, पीडीएफ आणि जाहिरातींच्या नोटिफिकेशनसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद.